नमस्कार. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत ज्यांचं नाव घेतलं की महाराष्ट्राच्या मनात भक्ती आणि ज्ञानाचा एक अनोखा संगम उभा राहतो. संत ज्ञानेश्वर महाराज. अगदी 13व्या शतकातले आणि त्यांचं कार्य. अवघ्या 21 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जे काही करून ठेवलंय मराठी भाषेसाठी, तत्वज्ञानासाठी, ते आजही आपल्याला, मला वाटतं, थक्क करतं. खरंय. आणि आज आपण जी चर्चा करणार आहोत ती मुख्यत्वे त्यांच्या उपलब्ध चरित्रांवर आधारित आहे. म्हणजे आपण फक्त त्यांच्या आयुष्यातल्या घटना नाही बघणार, तर त्यांचे विचार, त्यांचं कार्याचं जे वेगळेपण आहे आणि वारकरी संप्रदायासाठी त्यांनी जो पाया घातला तो सगळा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हो, कारण त्यांचं आयुष्य म्हणजे फक्त संघर्ष नव्हता. नाही, तो ज्ञानाचा आणि भक्तीच्या ताकदीचा एक साक्षात्कारच होता असं म्हणायला हरकत नाही. सुरुवात करूया त्यांच्या कुटुंबापासून आणि त्यावेळचं सामाजिक वातावरण कसं होतं. जन्म तर आपण म्हटलं इसवी सन 1275, आपेगाव. बरोबर, गोदावरीच्या काठी. आई वडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई हं. आणि भावंड निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई. पण खरी अडचण तेव्हा सुरू झाली जेव्हा त्यांच्या वडिलांनी म्हणजे विठ्ठलपंतांनी संन्यास सोडून परत गृहस्थाश्रम स्वीकारला. हो, आणि ही त्या काळात खूप मोठी गोष्ट मानली जायची. म्हणजे समाजाने याकडे इतक्या नकारात्मकतेने का पाहिलं? असं आहे की त्या काळातल्या धर्मशास्त्रानुसार एकदा संन्यास घेतला की पुन्हा संसारात म्हणजे गृहस्थाश्रमात परत येणं हे मान्य नव्हतं. आणि त्यामुळे फक्त विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईच नाही तर त्यांच्या मुलांना सुद्धा, ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना, समाजाने वाळीत टाकलं. बापरे, म्हणजे त्यांना मुंज करण्याचा अधिकार पण नाकारला? हो, उपनयन संस्कार त्यांना नाकारण्यात आला. आणि हा सामाजिक बहिष्कार इतका टोकाचा होता की असं म्हणतात की मुलांना समाजात स्वीकारलं जावं म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंनी देहत्याग केला. काय सांगता? फारच म्हणजे धक्कादायक आहे हे. हो. मग आईवडिलांनंतर या लहानग्या मुलांनी काय केलं? त्यांनी अक्षरशः भिक्षा मागून दिवस काढले. नंतर ते पैठणला गेले. पण तिथेही सुरुवातीला विरोध झालाच असेल ना? पैठण तर विद्वानांचं केंद्र होतं. झाला, नक्कीच झाला. पण तिथे ज्ञानेश्वरांनी फक्त शास्त्रार्थ नाही केला तर आपल्या आतल्या शक्तीने, ज्ञानाने पंडितांना प्रभावित केलं. ती जी कथा आहे ना, रेड्याच्या मुखातून वेद वधवण्याची, हो, ऐकलीये. ती कथा त्यांच्या त्याच अलौकिक सामर्थ्याची आणि ज्ञानाची खूण आहे. त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेला एक प्रकारे आव्हानच दिलं. अच्छा. आणि मग अखेरीस पैठणच्या धर्मसभेने त्यांचं शुद्धीकरण केलं आणि त्यांना समाजात स्थान दिलं. हा त्यांच्या ज्ञानाचा आणि त्यांच्या आंतरिक शक्तीचा विजय होता. आणि मग तिथून पुढे सुरू झाला तो ग्रंथनिर्मितीचा अद्भुत प्रवास. ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका. बरोबर. भगवद्गीतेवरची मराठी टीका. पण फक्त मराठीत आणलेली गीता होती का, की अजून काही वैशिष्ट्य होतं तिचं? नाही, अजिबात. फक्त भाषांतर नाही ते. ज्ञानेश्वरी म्हणजे एका स्वतंत्र प्रतिभेचा आणि तत्वज्ञानाचा आविष्कार आहे. इसवी सन 1290 मध्ये नेवासे इथे त्यांनी ती पूर्ण केली. गीतेचं जे अवघड तत्वज्ञान आहे ते त्यांनी सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचवलं. त्यांच्या भाषेत, मराठीत. अगदी त्यांच्या भाषेत, ओवीसारख्या सोप्या छंदात. हे पहिलं वैशिष्ट्य. आणि दुसरं, त्यांनी मराठी भाषेची ताकद दाखवून दिली. ते जे म्हणतात ना, माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजासी जिंके. हो, किती सुंदर. यातून त्यांनी मराठीला ज्ञानभाषा म्हणून एक दर्जा दिला. त्यात काव्य आहे, तत्वज्ञान आहे आणि एकदम सोपे रसाळ दृष्टांत आहेत. अप्रतिम संगम आहे तो. ज्ञानेश्वरी नंतर त्यांनी अमृतानुभव लिहिला. हा काही गीतेवरचा ग्रंथ नाहीये ना? नाही, हा त्यांचा स्वतंत्र ग्रंथ आहे. अंदाजे 800 ओव्या आहेत त्यात. आणि यात काय विचार मांडलाय त्यांनी? हा त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर आधारलेला ग्रंथ आहे. यात त्यांनी अद्वैत सिद्धांत म्हणजे आत्मा आणि परमात्मा एकच आहेत याची खूप सूक्ष्म आणि सखोल चर्चा केली आहे. हे त्यांचं स्वतःचं तत्वचिंतन आहे. म्हणूनच ते फक्त कवी नाहीत तर एक मोठे तत्वज्ञ पण आहेत. अच्छा, म्हणजे ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव दोन्ही खूप महत्वाचे. हो, आणि त्याशिवाय चांगदेव 65 आहे. योगी चांगदेवांचा अहंकार घालवण्यासाठी त्यांना केलेला उपदेश. 65 ओव्या आहेत. आणि हरिपाठ, नामस्मरणाचं महत्त्व सांगणारे अभंग. आणि या सगळ्या साहित्याने, विचारांनी वारकरी संप्रदायाला एक दिशा दिली. आपण मगाशी आध्यात्मिक लोकशाही म्हणालात. हो. त्याचा अर्थ काय नेमका? म्हणजे बघा, ज्ञानेश्वरांनी भक्तीचा मार्ग सगळ्यांसाठी खुला केला. तिथे जात, पात, लिंग किंवा तुम्ही किती शिकलेले आहात यावर आधारित कोणताही भेदभाव नव्हता. फक्त देवाचं नाव घ्या, त्याच्यावर प्रेम करा, हाच मुक्तीचा सोपा मार्ग आहे असे त्यांनी सांगितलं. म्हणजे कर्मकांडांच्या पलीकडे जाऊन. अगदी.
कर्मकांडांच्या जंजाळातून बाहेर काढून भक्ती आणि ज्ञान यांना एकत्र आणलं. एक सर्वसमावेशक विचार त्यांनी मांडला. त्यांची नाथ संप्रदायाची परंपरा पण होतीच. त्यांचे गुरु तर त्यांचे मोठे भाऊच निवृत्तीनाथ. आणि हे सगळं त्यांनी फक्त 21 वर्षांच्या आयुष्यात केलं. अविश्वसनीय आहे पण खरं आहे. आणि मग इतक्या लहान वयात इसवी सन 1296 मध्ये आळंदीला इंद्रायणीच्या काठी त्यांनी संजीवन समाधी घेतली. हो, शके 1218 कार्तिक वद्य त्रयोदशी. संजीवन समाधी म्हणजे नक्की काय असतं? संजीवन समाधी म्हणजे योग मार्गाने आपल्या इच्छेने आणि पूर्ण शुद्धीत असताना आपला देह सोडणं. हा मृत्यू नाहीये, तर एका चैतन्यमय अस्तित्वाचं भौतिक शरीरातून जाणीवपूर्वक पुढे जाणं आहे असं मानलं जातं. अच्छा. आणि ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर वर्षभरातच त्यांचे तिन्ही भाऊ बहीण निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांनी सुद्धा देह ठेवले. खरंच, म्हणजे ज्या कुटुंबाला समाजाने वाळीत टाकलं त्याच कुटुंबातल्या एका तरुणानं पुढे जाऊन मराठी मनावर आणि अध्यात्मावर अशी काही मोहिनी घातली की ते माऊली झाले, ज्ञानेश्वर माऊली. हो, त्यांचं कार्य हे फक्त साहित्य किंवा तत्वज्ञान नाहीये. ते त्या सगळ्या त्रासावर, अडचणींवर मात करून मिळवलेल्या एका मोठ्या मानवी करुणेचा आणि ज्ञानाचा आविष्कार आहे. निश्चितच त्यांचं आयुष्य आणि त्यांचं कार्य आजही लाखो लोकांना प्रेरणा देतं. ज्ञान, भक्ती, सहनशक्ती आणि सामान्य माणसांबद्दलची कळकळ या सगळ्याचं प्रतीक आहेत संत ज्ञानेश्वर. त्यांनी जो समन्वयाचा मार्ग दाखवला तो आजही तितकाच महत्त्वाचा वाटतो. हे सगळं ऐकल्यावर एक विचार मनात येतोच की इतकी प्रतिकूल परिस्थिती, इतकं लहान वय आणि तरीही एवढं मोठं कालातीत कार्य कसं उभं राहू शकलं असेल? हे फक्त परिस्थितीवर मात करणं आहे की माणसाच्या आतल्या शक्तीची, प्रतिभेची काहीतरी वेगळीच कमाल आहे? खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे.